नाथाभाऊ, महाराष्ट्रामधले ते दोन नेते कोण जे तुमच्या प्रवेशाला विरोध करतात? तुम्ही आक्रमक आहात, रोखठोक बोलता, मला तुमच्याकडनं नावांची अपेक्षा आहे. नाही, दोन नेत्यापेक्षा मला सर्वांना माहिती आहे की या संदर्भामध्ये विरोध होण्याची शक्यता जी आहे ती गिरीश महाजन किंवा देवेंद्र फडणवीस या दोघां नेत्यांकडून होऊ शकते. मी दोघांचंही स्पष्ट असं नाव घेतो यासाठी की कारण की गिरीश महाजनांनी वारंवार याच्यावर प्रत्येक वेळी उत्तर दिलेलं आहे. प्रत्येक वेळी काहीतरी बोलणं, काहीतरी प्रतिक्रिया देणं हे गिरीश महाजन सातत्याने करत आले आहे. आता मला हा संभ्रम आहे की कदाचित राज्यातले नेते मोठे आहे का नड्डाजी मोठे आहे. आता नड्डाजींचा प्रभाव कमी होतोय की काय या संदर्भामध्ये माझ्या मनात, मला आता त्या खोलात जायचं नाही आहे. कारण मला आता की भारतीय जनता पार्टी या हा विषय मी आता सोडून दिलेला आहे. मी राष्ट्रवादीमध्ये आहे, राष्ट्रवादीमध्ये मी काम करणार आहे आणि राष्ट्रवादीचा आमदार म्हणून मी सध्या आहे. नाथाभाऊ, म्हणजे मी थेट तुम्हाला सांगते की देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी तुमच्या भाजप प्रवेशाला विरोध केला. नाही, त्याने उघड विरोध केला नाही, पण आतून विरोध केला. आतून म्हणजे केडरला सांगायचं तुम्ही जायचं नाही, तुम्ही प्रवेश करताना म्हणजे नाथाभाऊची भेट घ्यायची नाही एवढी दहशत केडरमध्ये आली की जे 40 वर्ष माझे सहकारी होते ते मला सांगायचे की बा तुमच्याकडे आल्यानंतर आमचं काही खरं नाही, मग आम्हाला धाक आहे, मग आम्हाला असं सांगितलं जातं. आणि त्यामुळे बरेचसे कार्यकर्ते येत नव्हते, बरेचसे कार्यकर्ते भेटतही नव्हते. पण ते झालं, त्याच्यावर फारसं बोलण्याची आता माझी तयारी इच्छा पण नाही आहे. जे आहे ते आहे. मला आता भारतीय जनता पार्टीमध्ये मुळामध्ये मी वारंवार सांगणार आहे की मी प्रवेशासाठी स्वतःहून विनंती केली नव्हती. मला वरिष्ठांकडून सूचना आल्या भाजपच्या, म्हणून मी त्याचा विचार केला आणि तोही विचार करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मी खरी वस्तुस्थिती सांगितली आणि नंतर मग मी भारतीय जनता पार्टीकडे बोलवलं. नाथाभाऊ, तुम्ही म्हणजे मला वाटतं का जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळेला तुमचा तो पक्षप्रवेश झाला होता. अमित शहा यांच्याशी देखील तुमचे चांगले संबंध होते कारण तुम्ही त्यांना भेटायलाही गेला होतात. त्यानंतर रक्षा खडसे यांना केंद्रात राज्यमंत्रीपद सुद्धा देण्यात आलं. त्यामुळे तुम्ही त्यावेळेला भाजपचा प्रचार केला होता, आता तुम्ही राष्ट्रवादीमध्ये, हे थोडंसं वेगळं नाही वाटत? नाही, वेगळं वाटणं स्वाभाविक आहे, परंतु त्या कालखंडामध्ये बघा, एक तर पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला की त्या कालखंडामध्ये भाजप प्रवेशाच्या संदर्भामध्ये नड्डाजींनी सांगितल्यामुळे की तुमचा प्रवेश झाला म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला, प्रवेश केला. आणि त्यामधून या ठिकाणी जे आहेत ते रक्षाताई निवडून आल्या, केंद्रामध्ये मंत्री झाल्या. तो त्यांचा प्रश्न आहे. नाथाभाऊ, मात्र एकदा भाजपमध्ये तुमचा प्रवेश तिथे झाला, जे.पी. नड्डांच्या उपस्थितीमध्ये झाला, त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये त्याला विरोध झाला काय न झाला काय, तुम्हाला तसं पाहिलं तर काहीच फरक पडणार नाही, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात. पण मग भाजपमधून काही काम दिलं जात नाही किंवा काही जबाबदारी दिली जात नाही, ही काही खंत आहे का तुमची? नाही, मुळामध्ये भाजपचा प्रवेशाचा नुसता फोटो काढला गेला, पण काही भारतीय जनता पार्टीचा सदस्य झालो, सक्रिय सदस्य झालो किंवा कोणा बैठकांना गेलो असं नाही. त्यामुळे मी भाजपचा सदस्यच नाही आहे, त्यामुळे भाजपचा जबाबदारी देण्याचा काही प्रश्नच येत नाही त्या संदर्भात. म्हणजे फक्त पक्षप्रवेश करून घेतला होता, मात्र कुठली जबाबदारी किंवा सदस्य तुम्ही झाला नाहीत किंवा कोअर कमिटीमध्ये सुद्धा तुम्हाला घेतलं गेलं नाही, असं तुम्हाला म्हणायचंय? पक्षाचा सदस्यच नाही आहे, भारतीय जनता पार्टीचा मी सदस्य नाही. त्यामुळे कोअर कमिटी असो का अन्य कमिटी असो, भाजपच्या कमिट्यांमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.